आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल काजू कतली। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 2 कप काजू घेत आहे। इथे मी अख्खे काजू वापरते, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तुकडा काजूही घेऊ शकता। आणि आता याची आपण पूड करून घ्यायची आहे। या ठिकाणी इथे मी काजू वाटून घेतलेले आहेत। हे बघा, इथे आपली खूप बारीक अशी काजूची पूड तयार आहे। आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। इथे मी 100 ग्राम साखर घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता। आणि या ठिकाणी आपल्याला साखरेचे अर्ध पाणी घ्यायचं। आता ही साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। साखरेला बॉईल येईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला एकदम मंद आचेवर हे पाक एकदम घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित आता असा घट्ट करून घ्यायचा आहे हा पाक। हे बघा, हा पाक आपला रेडी आहे। आणि यामध्ये काजूची पूड आपल्याला घालून घ्यायची आहे। आणि आता हे आपल्याला पाकामध्ये मिसळून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। 2 मिनिटं इथे मी हे पाक शिजवून घेतलेला आहे। आणि आता मी यामध्ये 2 चमचे दूध पावडर घालते। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे। बघा, एवढंच घट्ट करायचं आहे। आता हे तयार आहे की नाही हे बघण्यासाठी इथे मी एक प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे। ते जर एकदम दाटसर होत असेल याचा अर्थ आपलं हे व्यवस्थित रेडी आहे। आणि आता यामध्ये घालूया 2 चमचे तूप। परत एकदा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एका बटर पेपरवरती काढून घ्यायचे आहे। आणि हे मिश्रण आपल्याला चौकोनी असं पसरवून घ्यायचं। पसरवून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे हवेत ठेवायचं आहे, म्हणजे थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे। सॉरी, इथे माझा अर्धा व्हिडिओ स्किप झालेला आहे। इथे मी पट्टीच्या साहाय्याने आधी लाईन करून घेतलेले आणि मग त्यानंतर मी हे असं कट करून घेते। काजू कतरी हे नेहमी डायमंड शेपमध्येच असते, तर आपल्याला हे असं पट्टी ठेवून डायमंड शेपमध्ये आपण कट करून घेतोय। काजू कतरी कट करून झालेली आहे।
मी याच्यातनं तुम्हाला एक पीस काढून दाखवते. हे बघा, छान आपली ही काजू कतली तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.